हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर खूप दिवसांपूर्वी ना मी एक तेल शेअर केलेलं होतं. केसांसाठीचं खूप नॅचरल वस्तूंनी बनलेलं हर्बल असं तेल. खूप उपयुक्त आहे केसांसाठी. केस वाढण्यासाठी, केस गळती तर कमी होते, सोबत केस आपले दाट होतात आणि याच तेलाने केस आपले एकदम सिल्की शायनी आणि खूप असे मऊसूत होतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे फायदे तर आहेतच, पण हे तेल बनवायचं कसं? तेल कोणतं घ्यायचं? वस्तू कोणत्या घ्यायच्या आहेत? कोणत्या वस्तू नाही घेतल्या तरी चालतात किंवा कोणत्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या स्किप करायच्या नाहीत. सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता. लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कसा झाला किंवा अगोदरचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला या तेलाचा तुम्ही बनवलेला आहे का किंवा तुम्हाला फरक पडलेला आहे का किंवा याच्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? अजून तुमच्या काही टिप्स असतील त्या सुद्धा तुम्ही मला शेअर करू शकता, म्हणजे कमेंट करून. तर आता चला आपण पटकन तेल बनवायला घेऊयात. मी अगोदर साहित्य वगैरे काहीच सांगणार नाही, खूप वेळ नाही घालवायचा आपल्याला. पटकन आपण प्रोसेसच बघणार आहोत. तर इकडे लोखंडी कढई ठेवलेली आहे मी तापण्यासाठी आणि त्याच्यातच मी 3 बॉटल म्हणजे 200 ml ची एक बॉटल आहे आणि कच्च्या घाणीचं नारळाचं तेल म्हणजे कोल्ड फ्रेश्ड कोकोनट ऑइल आहे हे. तेल अगोदर चांगलं कडकडीत तापून घ्यायचं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला याच्यात टाकायचं आहे कढीपत्ता. कारण कढीपत्ता ओला असतो आणि त्याची पानं असतात, आपण ते वाटत नाही, त्याच्यामुळे पटकन ते फ्राय होतात. त्याच्यानंतर वाटीमध्ये मी बघा कलोंजी, मेथी दाणे आणि जवस थोडंसं ओबडधोबड वाटून घेतलेलं, प्रत्येकी 2 चमचे एवढंच मी घेतलेलं आहे आणि तेवढं टाकलेलं आहे, तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि त्याच्यानंतर खूप सारी जास्वंदीची फुले मी इकडे टाकलेली आहेत. जेवढं तेल घेतलेलं आहे ना त्याच्या मानाने ही फुलं थोडीशी जास्तच आहेत, म्हणजे कमी असतील ना तरी चालतील. एवढ्या तेलासाठी एक 15-20 फुलं ना आवश्यक आहेत, पण माझ्याकडे जास्त आहेत आणि मी हे तेल अशाच प्रकारे खूप दिवसांपासून बनवते ना, त्याच्यामुळे याचे रिझल्ट खूप भारी आहेत. तर फुलं पण चांगली फ्राय होऊ द्यायची. त्याच्यानंतर कढीपत्ता, आवळा परत आणि ॲलोवेरा या 3 गोष्टी एकत्रित वाटून घेतलेल्या आहेत. कारण त्याचे तुकडे जर तुम्ही तेलात टाकले ना तर ते पटकन फ्राय होत नाहीत, खूप वेळ जातो आणि त्याच्यामुळे तेल पण जळतं. तर एकसारखं तेल बनण्यासाठी छान असं परतण्यासाठी की नाही ते वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि ते याच्यात टाकायचं. सुरुवातीला थोडासा मोठाच गॅस ठेवायचा, पण हळूहळू मीडियम हीट ठेवायची, कारण की खूप जास्त आपलं करपलंही नाही पाहिजे. त्याचे जे मेन न्यूट्रिएंट्स आहेत ना ते तेलामध्ये उतरायला पण पाहिजे. सर्वात शेवटी मी रोजमेरीचे ड्राईड लीव्ज आणि मेहंदीचे पण सुकलेली पानेच टाकलेली आहेत. सगळ्यात शेवटी का टाकलेली आहेत? कारण की ती कोरडी आहेत, म्हणजे ड्राईड आहेत, त्याच्यामुळे ती सगळ्यात शेवटी. ज्याचं मॉइश्चर सगळ्यात जास्त असेल, जसं की पानं, फुलं किंवा जे वाटण आहे ना आपलं, ते सुरुवातीला टाकायचं. तर अशा पद्धतीने एक स्टेप बाय स्टेप गोष्टी करत जायच्या. मीडियम हीट ठेवायची आणि सगळ्यात शेवटी लो हीटच ठेवायची. तुम्ही स्टेप बाय स्टेप तेलाचं टेक्स्चर म्हणजे रंग किंवा त्यामधील गोष्टी कशा काळवंडत गेलेल्या आहेत किंवा त्या फ्राय झाल्यानंतर त्याचा कलर कसा चेंज होत गेलेला आहे ते लक्षात घ्यायचं. सगळ्यात शेवटी फुलं आपली बघा अशी काळपट दिसतात. आपल्याला तो त्याच्यातील मॉइश्चर जोपर्यंत तुम्ही गॅस छोटा मोठा करा, बबल्स येतच नाहीत ना तिथपर्यंत परतायचं आहे तेल आपल्याला. आणि सगळ्यात शेवटी बघा गॅस बंद केलेला आहे मी आणि पूर्ण कढई थंड होईपर्यंत तसंच झाकून ठेवायचं. म्हणजे जरी काही वस्तूंमध्ये मॉइश्चर राहिलेलं असेल, म्हणजे मी जर जसं बनवते तसं तर राहतच नाही, पण तरीसुद्धा जर आपण लगेच गाळायचं नाही. एक तर गरमही असतं, गरम गाळता पण येत नाही, कारण ते पूर्ण पिळून घ्यावं लागतं आपल्याला. आणि जेवढं तुम्ही कढई गरम नॅचरली थंड होऊ द्याल ना तेवढं त्यामधील जे बबल्स येत असतील किंवा मॉइश्चर असेल ना ते सुद्धा जातं आणि एकदम प्युअर, एकदम खूप भारी तेल बनतं. तर थंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मी कढईला प्रॉपर हात लावते आणि पूर्ण हाताने पिळते. 2-3 तासानंतर किंवा तुम्ही रात्रभर तसंच ठेवा, दिवसभर तसंच ठेवा, जसं तुम्ही बनवताय त्यानुसार. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला कापडाने गाळायचं आहे, गाळणीने वगैरे नाही, कारण की कण येण्याची शक्यता असते. आणि कापडाने गाळल्यामुळे काय होतं तर याच्यामध्ये जे आपण वाटण टाकलेलं आहे की नाही याच्यामध्येच पूर्ण तेल राहिलेलं असतं आणि ते पिळूनच काढावं लागतं, तरच आपली क्वांटिटी निघते, नाही तर तेल त्याच्यातच जास्त राहण्याची शक्यता असते. तर बघा चांगलं पिळून घ्यायचं आहे आपल्याला. तेलाचा कलर आत्ताचा बघा आणि सुरुवातीचा कसा ट्रान्सपरंट होता, एकदम प्युअर तेल बनलेलं आहे. आता कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते सांगते मी. तर बघा इकडे तेल बनवण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कच्च्या घाणीचं तेल पाहिजे, कारण की आपण एवढं हीट देतो ना त्याला, त्यामुळे ऑलरेडी हीटिंग प्रोसेसने जे तेल बनलेलं असतं ना ते वापरू नका. कोल्ड प्रेस म्हणजे कच्च्या घाणीचं जे तेल असतं की नाही ते तेल बनवल्यानंतर हे तेल एकदम बेस्ट बनतं आणि खरोखर याचे फायदे केसांना होतात.
जर तुम्ही पॅराशूटचं किंवा दुसरं कोणतंही तेल घेतलं ना, तर त्याने तेल तर चांगलं बनतं, पण एवढं या तेला इतकेच त्याचे रिझल्ट्स येत नाहीत किंवा केस गळती पण थांबत नाही किंवा काही प्रॉब्लेम येतात, म्हणजे तेवढे रिझल्ट येत नाहीत. ते मी सुद्धा अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मी सांगते तुम्हाला की कच्च्या घाणीचंच तेल घ्यायचं आहे. महत्त्वाचे जे ड्राईड गोष्टी आहेत की नाही त्या तुम्ही घ्या. जसं की बिया वगैरे ज्या असतील त्या तर घ्यायच्याच आहेत, पण जास्वंदीची फुले, कोरफड, आवळा, कढीपत्ता या ओल्या गोष्टीच महत्त्वाच्या आहेत. त्या ओल्याच घ्यायच्या आहेत. अजिबात त्या सुकलेल्या वगैरे घ्यायच्या नाहीत. एकदम नॅचरल जेवढं तुम्ही घ्याल ना तेवढं त्याचे फायदे जास्त होतात. त्याच्यानंतर बघा, थोडंसं ओल्या वस्तूंचं ना प्रमाण इकडे-तिकडे झालं तर काही प्रॉब्लेम येत नाही. चांगलंच असतं आपल्या केसांसाठी. आपण बघा प्रत्येक गोष्ट ही आपण तेलामध्ये तर वापरतो, मेहंदीमध्ये वापरतो किंवा याचे हेअर मास्क बनवतो. त्याच्यामुळे याचे साईड इफेक्ट 0 आहेत. एकदम भारी आहेत नॅचरल वस्तू. आणि सगळ्यात शेवटी ज्या वस्तू वापरल्या ती म्हणजे की रोजमेरीचे ड्राईड लीव्हज आणि मेहंदीचे ड्राईड लीव्हज. आता बघा तुमच्याकडे मेहंदीची पानं नसतील ना तर तुम्ही नका टाकू. रोजमेरी नसेल तरी नका टाकू. पण ऑनलाईन भेटून जाईल, एक छोटासा डब्बा भेटून जातो ₹100-200 तो घेऊन ठेवा तुम्ही. खूप उपयोगाचा आहे. आणि सगळं तेल बनल्यानंतर तुम्ही बघू शकता तेलाचा कलर. आणि हे तेल असं बनवल्यानंतर ती एक मेहनत घेतलेली असते ना, एक समाधान भेटतं. आपण केसांसाठी काहीतरी बनवलेलं आहे. तर 3 बॉटलचं जवळ-जवळ 2.5 बॉटलच बनलेलं आहे. तर तेवढं तेल पूर्ण कमी झालेलं आहे. माझ्या 2 मैत्रिणींनी हे तेल मला बनवायला सांगितलेलं आणि त्यांच्यासाठी मी बनवलेलं आहे. लवकरच मी तुमच्यासाठी सुद्धा बनवून देण्याचा प्रयत्न करते. लवकरच ते होवो असं तुम्ही पण हे करा. कारण की मला तुम्हाला सुद्धा द्यायचं आहे. मी थोडंसं प्रयत्न करते आणि हे तेल तुम्ही आठवड्यातून 2 वेळेला छान मसाज करा. एकदम तुम्ही 7-8 वर्षाच्या मुलींना सुद्धा लावू शकता. एवढं हे भारी आहे. याचे काहीच साईड इफेक्ट्स नाहीत. सगळ्यांना आतापर्यंत याचे पॉझिटिव्ह अनुभव आलेले आहेत. रिझल्ट तर खूप भारी आलेले आहेत. तुम्ही अगोदरचे तेलाचे जे व्हिडिओज आहेत त्याचे कमेंट्स चेक करा. Instagramला सुद्धा तुम्ही फॉलो केलेलं नसेल तर करा. कमेंट्स चेक करा. सगळीकडे एवढे ह्याचे रिझल्ट्स आहेत ना, आणि खूप जणी हे तेल बनवत आहेत आणि लावल्यापासून त्यांना त्यांच्या केसांमध्ये खूप चांगले बदल झालेले आहेत. फक्त बायकाच नाही तर जेंट्स म्हणजे माणसं सुद्धा हे तेल वापरू शकता. माझ्याकडून माझ्या एका फ्रेंडनेच म्हणा की एक तेल घेतलेलं आणि त्याला एवढा फायदा झालेला, त्याने परत तेल घेतलं. तर असं ज्यांना हेअरफॉलचा किंवा काही केसांचे प्रॉब्लेम असतील ना, तर त्यांनी थोडंसं रेग्युलर बेसिसवरती तेल तुम्ही हे लावा, मसाज करा. अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. Instagramला पण विचारू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.